लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये नवे धक्कादायक खुलासे समोर येत असताना या रॅकेटचे धागेदोरे आता थेट उत्तर महाराष्ट्रात येऊन पोहोचलेत। सीबीआयने संशयित शुभम खैरनारला नाशिकमधून अटक केल्यानंतर तपासाचा वेग आणखी वाढलाय। अनेक जण आता सीबीआयच्या रडारवर आलेत। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटची सूत्र शुभम खैरनारकडे असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि पैशाच्या जोरावर डॉक्टर बनवण्याचं स्वप्न दाखवत कोट्यावधींचे व्यवहार केल्याची माहिती समोर आलेली आहे। या संपूर्ण रॅकेटमध्ये टार्गेट होते अभ्यासात सुमार आर्थिकदृष्ट्या श्रीमंत विद्यार्थी। आपल्या पाल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर बनवायचंच अशी मानसिकता असलेल्या पालकांना हेरून मोठ्या रकमेची डील केल्याचा संशय। तर धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणामध्ये नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची भूमिका देखील संशयाच्या भोवऱ्यात आली आहे। 10वी आणि 12वीच्या गुणांच्या आधारे कमकुवत विद्यार्थ्यांची निवड करून पालकांना चिंता करू नका असं सांगत थेट शुभम खैरनारकडे रेफर केलं जात असल्याची माहिती मिळते। दरम्यान नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची सीबीआय कडून चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणात टेलिग्राम या माध्यमाचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचं समोर आलं असून त्या अनुषंगानं डिजिटल तपास सुरू आहे। नाशिकमध्ये सीबीआयचे एक पथक गोपनीय पद्धतीने तपास करत असून या रॅकेटचे बारकावे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे। तर शुभम खैरनारच्या संबंधितांचे आणि मित्रांचे जबाब नोंदवले जात असून काही विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून दिल्याची माहिती समोर आली आहे। तर या साखळीमध्ये मोठ्या कमिशनचा व्यवहार होत असल्याचा संशय असून विविध बँक खात्यांची तपासणी सुरू आहे। या तपासामध्ये शुभमकडे मोठ्या रकमा वर्ग झाल्याचे संकेत देखील मिळत आहेत। तर शुभम खैरनार हा राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही संशयितांचा मागोवा घेतला जातोय। काही क्लास संचालक देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता असून नाशिकमधील आणखी काही संशयित सीबीआयच्या रडारवर आहेत। एकीकडे कष्ट आणि अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आणि दुसरीकडे पैशाच्या जोरावर भविष्य खरेदी करण्याचा प्रयत्न। नीट पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर या प्रकरणात आणखी किती मोठे चेहरे समोर येणार आहे हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।